ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि कसं काय मुंबईकर? मग काय म्हणतोय पाऊस? खरं सांगा, जोपर्यंत पाऊस येत नव्हता तोपर्यंत आपण काय रिक्वेस्ट करायचो देवाला की बाबा पाऊस येऊ दे, पाऊस येऊ दे. आणि आता पाऊस आलाय भावांनो, जो की जायचं नावच घे नाही. अँड ऑल सेट. बट भाई, पावसाने जी मुंबईची वाट लावली ना, खतरनाक. जवळपास 3 दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे. 3 दिवसापेक्षा पण जास्त झालं आहे आता, की म्हणजे पाऊस थांबायचं नावच घे नाही. तर मित्रांनो, एक्सपल्सवरती ही आपली पहिली मान्सून राईड आहे, जो की आता पाऊस म्हणजे चालूच आहे, पडायला सुरुवातच झाली. आणि समोर तुम्ही नजारा पाहू शकताय. भाई काय गजब, म्हणजे ना असा जबरदस्त पाऊस चालू आहे ना, खतरनाकवाला. की आपण इथं एक मोबाईल होल्डर पण लावलेलं. ॲक्च्युली ते पण म्हणजे होतं, ठीकठाक होतं, बट काय ना ते असं रोटेट व्हायचं सारखं, सो त्याला आपण काढून ठेवलं आहे. आणि तुम्ही जर आपल्या काही व्हिडिओ पाहिले असतील इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती, तर आपण इथं एक जे आपल्याकडे DJIचा कॅमेरा आहे ना, त्या कॅमेरासाठी होल्डर बसवलेलं, जे की जस्ट म्हणजे मी आता किती वाजलेत, आता 3:20 झालेत ना, तर मी 3:15च्या आसपास ट्राय करत होतो की म्हणलं त्याला एकदा फिट करून ठेवतो तिथं, जेणेकरून मला फ्रंट बॅक कॅमेरा स्विच करायला थोडंसं इझी होईल. बट विषय असा झाला, त्याला फिट करायला गेलो आणि ते हातात निघून आलो. सो मी त्याला आता बॅगमध्ये ठेवलं आहे. ओ भाई साहब, काय पाऊस! अरे बाप रे बाप यार, लय खतरनाक. ठीक आहे, आपल्याला काही घाई नाही आहे, आपण स्लोच जाऊया. आणि हो, मी बऱ्याचशा रिव्ह्यूमध्ये असं पाहिलेलं की एक्सपल्सचं जे फ्रंट टायर आहे ना, ते की असं तिकडून असं इकडं पाणी फेकतं असं ऐकलं आहे. बट मी अजून तर तसं जाणवलं नाही, कारण मी एवढ्या पावसात पण चाललो आहे ना, तर समोरून काही शिंतोडे वगैरे उडत नाही आहेत. आणि जिथं म्हणजे पाऊस होऊन पण गेला होता, रोडवरती पाणी पण होतं, तरी पण काय नाही जाणवलं. सो असं चांगली गोष्ट आहे. एक्स्ट्रीम लेवलचा पाऊस आहे भाई, एक्स्ट्रीम. होय. बरं भावांनो, खरंच आहे एक्सपल्स भाई. म्हणजे आता मी जस्ट राईड करतोय ना, पाऊस वगैरे आहे ना, असं तुम्हाला बिलकुल जाणवून देणार नाही आहे की लोडवरती आहे किंवा काय इंजिन गरम झालं आहे किंवा सेल्फ स्टार्ट वगैरे होत नाही. बरेचसे मी पाहिलं तर रिसेंटली माझी गाडी 6 ते 7 दिवस उभी होती, तरी पण लगेच स्टार्ट झाली. काही म्हणजे हे नाही, प्रॉब्लेम नाही आला. भाई यार, पण मला वाटलं नव्हतं की म्हणजे एक्सपल्सवरती पावसात एवढी जास्त मजा येईल. पाऊस तर तुम्ही समोर पाहतायच की काय म्हणजे एकदम छोटा पाऊस नाही, एकदम मोठा पाऊस चालू आहे. म्हणजे बिलकुलच पाऊस नाही इथं, 0%. चला असो, आपल्याला काय पाऊस असला नसला काय, आपल्याला फक्त भावांनो एकच विषय आपल्या डोक्यात, तो म्हणजे काय माहिती का, राईड करणे, राईड एन्जॉय करणे. फायनली भावांनो, आपलं पावसात पण बाईक चालवायचं स्वप्न आहे ना, म्हणजे याच्या अगोदर चालवली दुसरी बाईक, असं नाही की नाही, बट एक्सपल्स चालवायचं स्वप्न फायनली आज कंप्लीट झालं भाई. यार एवढे चक्कर मारले मी, मुंबई पुणे मुंबई, बट पाऊसच नव्हता येत. आणि फायनली आज आला. भाई साहब, काय मस्त हिरवं झालं यार भाई. साईडनी हे जे हिरवं दिसतंय ना भावांनो, खतरनाक. खरंच आवडलं भाई यार. बट एवढं खरं या की पोरं जास्त एन्जॉय करतायत, गाड्या बिड्या घेऊन भाई मस्त घाटात आलेत, राईड एन्जॉय करतायत. आता जस्ट 4-5 जण गेले, सेम एक्सपल्सच त्यांच्याकडे पण, बट मजा आली यार. बिचारी बस बंद पडली की थांबवली काय माहीत नाही, पण आहे तिथं उभा.
बसच बंद पडली त्याच्यामुळे त्याच्यातले प्रवासी बाई इथं थांबले आहेत सगळे पूर्ण. हे बा असं आहे भाई, बस वगैरे घाटात बंद पडली म्हटल्याच्यानंतर ते तरी आता कुठे जाणार आहेत, असे थांबले तर. आणि विषय असा आहे ना की ह्या घाटातून दुसरी बस लवकर येईल याची गॅरंटी पण नाही आहे. ह्यावेळेस घाटात गाडी चालवायला ना भावांनो खरंच मज्जा आली हा. मौज भाई मौज. ओ हो हो, हे बा असं असते भाई, घाई करायची नाही याच्यामुळे. आणि ती 4 व्हीलर पण मला दिसली नाही भाई, खतरनाक. हे पा असं कारण कोण कधी ओव्हरटेक करू शकतंय ना हे सांगता नाही येत. हो भाई, खाली ना भाई इकडे पूर्ण सिटी दिसते हा, पण आता जे वातावरण आहे ना काही म्हणजे काहीच दिसत नाही. त्या प्रकारे आपण आलेलो आहेत आता लोणावळ्याच्या जवळ, जो की भाई हा स्पॉट जो आहे ना खूप जास्त फेमस आहे हा. इथे ना माणसं म्हणजे भाई आवर्जून, ओ भाई साहब आवर्जून थांबतात भाई. समोर आहे ना एवढं दुःख आहे ना काहीच दिसत नाही हा, काहीच नाही म्हणजे काहीच नाही, पूर्ण फॉग आहे पूर्ण. ओ भाई क्या है ये, कौन सी जगह आगे भाई, जन्नत आगे अपन. इथं भाई धुकं नसलं ना एवढं क्लिअर दिसतं ना, एवढं क्लिअर म्हणजे आजूबाजूचं सगळं दिसून जातं इथं. पण जरा आता जर पाहायचं म्हणलं ना 50 मीटरपेक्षा जास्त लांबचं काही दिसत नाही आहे. हा आता आपल्या समोर जो चालला आहे ना तो पहा एकदम गाडीला चिटकून चालला आहे. ओव्हरटेक करायचं आहे त्याला, ठीक आहे केलं त्यांनी रॉंग साईडनी, काय हरकत नाही. बट एकदम असं 4 व्हीलर आहे किंवा मोठी गाडी आहे ना त्याला चिटकून नाही चालायचं. त्याने काय होतं जर समोरच्याने अचानक ब्रेक दाबलं ना असं होतं की आपलं कधी ब्रेक लागत नाही किंवा आपलं लक्ष नसतं. सो त्याच्यापेक्षा बेटर आहे की थोडंसं स्पेस ठेवून चाला. खंडाळा तलाव तर एवढ्या उन्हाळ्यात भरलेला होता म्हणलं, पावसाळ्यात तर काय विचारायचंच नाही. तर आताशी थोडंफार आपल्याला क्लिअर दिसायला लागलं आहे, थोडंसं फॉग कमी झाला आहे. पण घाटात एकच म्हणजे खूपच जास्त फॉग होता. आता वरती आल्याच्या नंतर थोडा जरा कमी झाला आहे. मग ट्रॅफिक आलं म्हणजे लोणावळा आलाच समजायचं. चला आपण जाऊया खालून जरा. होय होय, जाम ट्रॅफिक लागलं इथे तर. तसं ट्रॅफिक कमीच आहे पण ह्या गाड्या अशा थांबल्या आहेत ना मध्ये. नाही बाबा कमी नाही आहे पुढे. ट्रॅफिक आलं म्हणजे लोणावळा आलाच समजायचं. चला आपण जाऊया खालून जरा. होय होय, जाम ट्रॅफिक लागलं इथे तर. ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि कसं काय लोणावळाकर, मजेत ना? तर लोणावळाकर तर नेहमीच मजेत असतात. सध्या तर पाऊस चालू आहे म्हणल्यावर त्यांची जास्तच मज्जा असेल. मस्त मस्तपैकी फिरायला वगैरे बाहेर जागा आहेत, स्पॉट पण आहेत. हो 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 हो, अरे काय
पाहिलं ना भाई, कशा अचानक यार, म्हणजे लोकांना ना म्हणजे असं झिरो सिविक सेन्स आहे. आता भले मी म्हणजे माझा व्यवस्थित चाललो आहे, किती 50च्या आसपासच्या स्पीडने आहे, 50 ते 60च्या. मला माहिती माझी गाडी एवढ्या याच्यावरती मी जाग्यावरती कंट्रोल करू शकतो. पण त्याने ना एकदमच अशी लगेच कार आणल्याच्या नंतर मी तरी काय करणार आहे, एवढी पण जाग्यावरती थोडी ना थांबणार आहे गाडी. तिला काहीतरी एक 5 ते 10 मीटर थोडंफार हे तर लागेलच थांबायला. तर आता आपण मस्तपैकी इथं चहा वगैरे पिलो आहेत. तर आपण आता निघूया आपली एक्सपल्स. हॉटेलचं नाव काय आहे, A1 वडेवाले. लोणावळ्याचा जो टोल नाका आहे त्याच्याशी थोडंसं पुढं आल्याच्यानंतर आहे लेफ्ट साईडला. थोडं जर समोर पाहिलं ना, तिकडं अजून थोडेसे म्हणजे काळे ढग आहेत असं दिसतंय वातावरण, की पाऊस होऊ शकतंय. आणि एकदम लांब थोडासा डोंगर दिसतोय. सो तिथं तर क्लिअर वातावरण दिसतंय. सो आता आपण तिथं गेल्याच्या नंतरच सांगू शकतोय की पाऊस आहे की नाही. सध्या तर म्हणजे गेला आहे, पूर्णपणे बंद झाला आहे. सध्या तर पाऊस नाही आहे. ओ भाई साहब, भाई वातावरण एकदमच चेंज हा. म्हणजे इथं पाऊस होऊन गेला आहे बट काहीच नाही, धुकं नाही, काय नाही, काय नाही. ओ भाई साहब, काय भाई नजारे, काय नजारे समोर, खतरनाक. एकच नंबर हा भाई, हा टर्न आहे ना एकच नंबर. हो भाई, पाणी पहा तुम्ही, हे कसलं खतरनाक पाणी वाहते थोड्याच पावसात. हो 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 हो, काय भाई, काय वातावरण झालं यार. सगळीकडं नुसतं हिरवंच हिरवं, त्यात पाऊस, त्यात समोर असे ढग एकदम खाली आलेले, खतरनाक. ओ भाई साहब, काय व्ह्यू दिसतो यार, खतरनाक हा, कडक. ओ भाई, एक नंबर. हे अचानक अरे काय भाई, थोडं म्हणजे ना एकदमच लगेच असं कसं ओव्हरटेक करतात काय माहिती. काय ओके, चला तर आपण करूया आता बॅटरी चेंज. आता बॅटरी चेंज करणं म्हणजे ठीक आहे, जास्त अवघड नाही, कारण आपण बॅटरी वगैरे सगळं बाहेरच काढून ठेवतो खिशातच, म्हणजे बॉक्स बॅटरीचा निघणं व्हाय. बट बाकी वातावरण एक नंबर आहे भाई साईडने. हे पहा आपला जुगाडा, बॅग एन बॅगवरून प्लॅस्टिकची पिशवी टाकलेली, अँड ऑल सेट. आता आपली बॅटरी चेंज करून झाली आहे यार. बट विषय काय आहे ना, हे जे लेन्समध्ये दिसतंय का, हे बा हे जे फॉग आहे ना, तर याच्यात दिसते का नाही, पहा दिसलं का, तो फॉग जमा झाला आहे. आता तो फॉग नक्की काढायचा कसा ना, नाहीतर ॲक्च्युली उन्हात वगैरे गेल्याच्या नंतर निघून पण जाईल, आय होप. माहिती नाही आता, कारण आपण पावसात पण फर्स्ट टाईम शूट केलं आहे. याव चला बघू, सध्या तरी निघा आपले पुढे. होय होय, तर एवढ्या पावसात शूट केल्याच्या नंतर फॉग तर येणारच ना भाय. पण यार पावसाळ्यात रेनकोट घालणं म्हणजे खरंच म्हणजे पाऊस म्हणत असन की यार म्हणजे माझी चेष्टा करतात की काय भाई. रेनकोट किती पण क्वालिटीचा घाला तुम्ही,
भिजणार म्हणजे भिजणारच, ते पण डेंजरवालं. त्याला खालूनच घ्यायला लागणार गाडी. ओके चला जाऊ आपण खालून. आईच्या गावात हे कुठं आपण ऑफ रोडिंग करत आलो भाय. तसं आपल्या गाडीला काय फरक नाही पडत जास्त. अँड ऑल सेट. तर परत एकदा पावसाने आता जोरदार हजेरी लावलेली आहे. पाऊस झालेला आहे चालू. आणि आपण आहेत सध्या थोडंसं पिंपरी चिंचवडच्या पाठीमागं. तर चला जाऊया आता. फॉग तर आहेच आहे, त्याचं घरी गेल्याशिवाय काही सोल्युशन नाही आहे सध्या. ठीक आहे, काय हरकत नाही, पाहू आपण घरी जाऊन. ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि काय म्हणता मग पिंपरी चिंचवडकर, कसे आहात सर्व? मजेत ना? तर भाई पिंपरी चिंचवडचं वातावरण सध्या असं काही झालेलं आहे ना. होय होय, नेक्झॉन जरा इंडिकेटर वगैरे यूज कर. तर पिंपरी चिंचवडचं वातावरण सध्या असं काही झालेलं आहे ना भाई, खरंच खतरनाक. एखाद्या हिल स्टेशनपेक्षा काही कमी नाही आहे भाई. समोर रिक्षा पहा कशी केली आहे. फोर्ड नाव टाकलंय पाठीमागं. हे जे वरती सायलेन्सर काढलाय, वरती तिकडं गाडीचं जे बॅक साईडला असते ना डिझाईन, ती टाकली. कडक बनवली हा भाई. यार मुंबई आणि पुण्यामध्ये पावसाने जो कहर केला आहे ना, खतरनाक हा. लोणावळा तर विचारूच नका. बट इकडे यार मुंबईला थोडं जास्त वाटतं मला, पुण्यात थोडासा कमी है. ये दो बच्चे अपन को देख रहे भाई. गाड़ी को भी देख रहे, अपन को भी देख रहे. तर मित्रांनो, एकंदरीत आपण पोहोचलोच आहेत. थोडंसं बाकी आहे, कारण आता आपल्याकडं मेमरी कार्डमध्ये जास्त शूट नाही करू शकत, एवढं स्पेस नाही राहिलं आहे. सो आपले इंस्टा, FB आणि यूट्यूबवरती जाऊन भावाला फॉलो करा. यूट्यूबवरती सबस्क्राईब करा गणेश एक्सपल्स, इंस्टावरती गणेश एक्सपल्स, FBवरती गणेश एक्सपल्स सर्च करा. भावाला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तर हा व्हिडिओ पाहून मला सांगा नक्की तुम्हाला कसा वाटला. तोपर्यंत बाय बाय अँड एन्जॉय.